खूप अवघड आहे आणि ते आपण क्रेडिट गोज टू द डिरेक्टर अमोल शेख, कॅप्टन ऑफ द शिप, आणि थँक्यू सुभाष घई सर फॉर सपोर्टिंग दिस वंडरफुल फिल्म. थँक्यू. येस. फोटो कधी घेणार? तू कोण आहेस? एक कंप्लीट पॅकेज फिल्म आहे. फिल्म बघायला आलेली स्वतःच. शी इज दिस अशा तऱ्हेने आपण आज आशा बरोबर ही रॅपिड फायर. जाऊ देतो कॅमेरा नको. उगाच आहे कॅन्डिड मधले कॅन्डिड म्हणजे व्हॅन मधले जे कॅन्डिड व्हिडिओज असतील ना. स्किप टू द गुड पार्ट. नमस्कार. आज तन्वी किशोर नाही तर सोनिया कर्णिक कडून तुम्हाला सगळ्यांना हॅलो आणि नमस्कार. तुम्ही विचार करत असाल सोनिया कर्णिक कोण, तर विजेता या फिल्म मधली सोनिया कर्णिक म्हणजे माझं कॅरेक्टर आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी अजून फिल्म बघितली की नाही हे मला कॉमेंट करून कळवा. मी आता चालली आहे फिल्मसाठीच. आम्ही फिल्ममधल्या सगळ्या कलाकारांनी असा विचार केला की आपण जरा जाऊया परत एकदा फिल्म बघण्यासाठी. ब्लॉग नक्की बघा, खूप मजा येणार आहे. सौमित्र देशमुख आहेत मास्क मध्ये. पाळले पाहिजे. येस. 240 ना. शॅम्पू काय करू? सौमित्र देशमुखचे कमांड्स ऐकण्यासाठी पूजा तू रेडी आहेस? चलो लेट्स गो. तुझी प्रतिक्रिया दे. माझी? हां. अरे माझ्या फिल्मची प्रतिक्रिया सांग प्रतिक्रिया सांग. I was great. She was great. I am great. I'm amazing. फिल्म संपल्यानंतर हा मी सांगतो तुम्हाला. तू कोण आहेस? तन्वी परब. तन्वी परब. तोंड ओळख तर मी करून दिलेली आहे तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टरची. सो त्यांच्या स्टोऱ्या नक्की बघा. आणि अशाच स्टोऱ्या शेअर करण्याचा एक स्टोरी टेलिंग प्लॅटफॉर्म आहे प्रतिलिपी ॲप, ज्याच्यात 3 कोटीपेक्षा जास्ती युजर्स आहेत, रीडर्स आणि रायटर्स आहेत जे आपल्या स्टोऱ्या शेअर करतात आणि वाचतात. आणि 50 लाखापेक्षा जास्ती स्टोरीज तिथे आहेत 12 वेगळ्या इंडियन लँग्वेजेसमध्ये आणि वेगळ्या वेगळ्या जॉनर्समध्ये, लाईक कॉमेडी, रोमॅन्स, थ्रिलर, हॉरर. मला पर्सनली हॉरर खूप आवडतं आणि स्पेशली जेव्हा मी ट्रॅव्हल करत असते मला काहीतरी वाचायला आवडतं. सो हे ॲप खरंच खूप सॉर्टेड आहे बिकॉज प्रत्येक ठिकाणी आपण पुस्तकं घेऊन जाऊ शकत नाही. दे आर व्हेरी बल्की. तर आता कथा फक्त पुस्तकात नाही तर तुमच्या खिशातही राहील. इट इज रिअली अन अमेझिंग सॉर्टेड ॲप. जर तुम्हाला वाचन करायला आवडतं तर हे नक्की चेकआउट करा. इथे खूप आम्ही गमती जमती करणार आहोत. सो मेक शुअर यू कीप वॉचिंग. आय नो हा ब्लॉग खूपच निराळा आणि असा वेगळा होत आहे पण इट्स जस्ट फन. लेट्स गो. समोसा आणि पॉपकॉर्न. नाही बोका. हा बोके तू काय खातोस? तू फक्त दूध पितोस? हो. गौरीश आणि शॉर्टपुट प्लेअर आपला इंडियातला कोण फेमस आहे? चुकीचा प्रश्न विचारलाय. करेक्ट प्रश्न विचारलाय. आणि पूजा आता आय थिंक समोसाची रिस्क घेतली. इन द शूट इट वॉज लाईक क्रेझी. नो स्वीट, नो कार्ब्स नाही, काय नाही. मी माशाची कढी आणि फिश करी राईस नेला होता. मी बोंबील फ्राय नेलेला जो ही खाऊ शकली नव्हती. बट आय थिंक तू शूट नंतर खाल्लेलंच ना. नंतर खाल्लं होतं मी. बालेवाडी. आता जर तुम्ही बघू शकताय ते सॉफ्ट ड्रिंक आणि समोसे आहेत. हे ऑफकोर्स विजेता शूट झाल्यानंतर. येस. इथं पण पूजा बरोबर पळ. आता मला कुठेतरी बघून वाटतंय की हे खूप. आणि पूजा ही एक एक्सपर्ट अशी आहे की ती ना सर्वात कॅन्डिड मधले कॅन्डिड म्हणजे व्हॅन मधले जे कॅन्डिड व्हिडिओज असतील ना, बागेत कोण आहे सगळं तिच्याकडे. आम्ही लवकरच ते शेअर करू. काही कारणामुळे सगळ्यांनी शेअर करू शकत. फार वठारचा जो सीन म्हणजे तुम्ही फिल्म मध्ये बघाल, ह्या दोघींनी बालेवाडी आणि वठार. That was the first day. Vathar. We started shooting from Vathar. आता फिल्म सुरू होते. चला पटकन आज पटकन आता प्रतिक्रिया पोस्ट द शो. ओके गाइज. येस. येस. बी फॉर विजेता.
सुबोध दादा देऊ शकाल किंवा काय सांगू शकाल फिल्म बद्दल ॲज अन ऑल ऑडियन्स? क्रेडिट गोज टू अमोल शेंडे. मला असं वाटतं अशी फिल्म बनवणं इज एव्हरी डिरेक्टर्स ड्रीम. आणि त्याचं स्क्रीन रायटिंग असेल आणि त्याचं डिरेक्शन असेल, कारण स्पोर्ट्सवरती फिल्म करणं अवघड आहे आणि इतके मल्टिपल ट्रॅक्स, मल्टिपल स्पोर्ट्स आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन येणं आणि त्याच्यात मराठीच्या गिवन बजेटमध्ये सिनेमा करणं इतक्या सगळ्या आर्टिस्टने घेऊन आणि प्रत्येकाची स्टोरी क्लिअर होणं ही खूप अवघड खूप अवघड आहे आणि आहे. ते आपण ह्याच्यात क्रेडिट notice गोज टू केलं. द डिरेक्टर अमोल शेंडे, कॅप्टन ऑफ द शिप. आणि थँक्यू सुभाष घई सर फॉर सपोर्टिंग दिस वंडरफुल फिल्म. थँक्यू. थँक्यू. सुबोध दादाचं काम बघून तर म्हणजे सगळेच मला फोन करून 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 सांगतायत की टू गुड. होय ना, डोळ्याचं काय. सुबोध दादाच्या नवीन गाडीचं थोडंसं इथे ट्रायल्स घेत आहेत सगळे. कामं कधी करणार हे? फोटो कधी घेणार? झालं, रेकॉर्ड झालं. व्हिडिओ आता फिल्म संपलेली आहे. आम्ही इथे आता फोटो सेशन करणार आहोत. सुबोध दादा निघालेला आहे. पण प्रत्येकाने आता कलाकार म्हणून नाही तर आता प्रेक्षक म्हणून तुम्हाला काय वाटलं फिल्म बद्दल? मराठीमध्ये असा चित्रपट याआधी झाला नव्हता, त्यामुळे हा चित्रपट बघायला खूप मजा आली. स्पोर्ट्समॅनचं कॅरेक्टर प्ले करणं इट्स नॉट सो इझी. खूप मेहनत घेतली आहे सर्व कलाकारांनी. नक्की बघा, मस्त पिक्चर. गौरी शिपूरकर यांचं काम जास्तीत जास्त आवडलं. त्यांच्या डोळ्याचे जे एक्सप्रेशन क्लोज घेतलेत आणि ते कानामध्ये जे काही एका लाईनीत सांगायचं झालं तर ह्या फिल्ममध्ये इमोशन्स आहेत, ॲक्शन आहे, ड्रामा आहे, एक कम्प्लीट पॅकेज फिल्म आहे. प्रेक्षक म्हणून एक कम्प्लीट फिल्म आहे, कारण का एकाच सिनेमात मला भरपूर खेळ बघायला मिळाले. प्रत्येकाने त्यांच्या शरीरावर घेतलेली मेहनत बघायला मिळाली. ते अगदी शॉर्टपुट असो, रनर असो, स्विमर असो, बॉक्सर असो, सगळे ॲक्टर नाही तर सगळे खेळाडू दिसत आहेत. ह्यांच्यासाठी आय थिंक त्यांना 100 मार्क आणि सिनेमालाही 100 मार्क. गौरी, तुझी पहिली फिल्म आहे असं, इफ आय एम नॉट रॉंग? Second film. Yeah, but first big film. रिलीज झालेली पहिली ना? नाही, दुसरी. तरी असू दे, चुका होतात. पण दुसरी फिल्म आहे माझी. अँड वर्किंग इन अ बिग फिल्म, बिग बॅनर, इन फ्रंट ऑफ ऑल दीज विथ बिग पीपल लाईक यू. इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. खूप मजा आली करायला आणि खूप धमाली केली तुला आहे. कॉन्फिडन्स आलाय का आता ॲज अन ॲक्टर? खूप. इट वॉज फन गाईज. वर्किंग विथ हर ऑल्सो. स्टोरी प्रत्येकाचीच या फिल्ममध्ये दिसत आहे. सो माझी फिल्म आहे म्हणून नाही, पण मला असं वाटतं की किती वर्षांनंतर, आता 2 वर्षानंतर, या लॉकडाऊन नंतर जेव्हा थिएटर्स उघडलेले आहेत तेव्हा तुम्ही ही फिल्म नक्की बघायला पाहिजे. खूप इन्स्पिरेशनल आहे, ॲस्पिरेशनल आहे आणि खूप धमाल इथे जशी तुम्हाला दिसत आहे तशीच आम्ही केलेली आहे धमाल त्या फिल्ममध्ये पण. आणि आपण त्याच्या आधी एक प्रश्न सगळ्यांना विचारायचा आहे. ओके, सगळ्यांनी कोरसमध्ये हा प्रश्न विचारूया. 1, 2, 3. बागेत कोण आहे? ओके गाईज, सो आम्ही आता फिल्म अशा जरा खूप हिडन होतात. शी इज दिस ब्युटिफुल ॲक्ट्रेस. She's a beautiful actress. She's a Miss India. She's Miss Supranational, and now she's doing many movies in Kannada and Telugu. जोरदार ट्रॅफिक मधनं आम्ही चाललो आहे कॉफी हंटिंगला. सो आम्ही तिथे पोचल्यानंतर तुम्हाला भेटू आणि आम्ही काय करणार आहोत हे आम्हाला कधीच काही माहिती नसतं, एक्सेप्ट जेव्हा डिरेक्टर आम्हाला सांगायला असतील काय करायचं आहे सीनमध्ये. मुलीच नाही शोधायच्या, बाईक बघ म्हणाली. नाही आवडली मला. आय सॉ दॅट बुलेट. तर सगळ्यांची आता डोकी थोडीशी लूज व्हायला लागली आहेत, कॉफी नाही मिळाली आहे म्हणून. लॉकडाऊन मध्ये कॉफी केली आहे त्याची. बिकॉज आजकाल आपण मास्क लावला तर आपण काही करू शकतो. मी आता विसरले, माझा मास्क मी काढला होता. Anyway, it's okay. I can still be a place for ज्याच्यात तू ठेवतेस. I have a place. I have a one whole cupboard where I can keep. पूजा इथे मग कलेक्शन वरती
जरा लक्ष देऊन आहे बिकॉज प्राणी पण आवडतात आणि मग्सचं कलेक्शन पण आहे पूजाकडे. हॅव एंटायर कबोर्ड विच इज फिल्ड विथ मग्स. पण काय म्हणजे कॉफी आवडते म्हणून का जस्ट जनरल डिझाईन? एव्हरी मॉर्निंग वेन आय गेट अप आय नीड अ न्यू मग ज्याच्यातून मी गरम पाणी किंवा ग्रीन टी पिईल. ओके गाईज, सो आता या डोळ्याला काहीतरी झालंय. इट्स लाईक ॲक्टिंग व्हेरी मेरे पास म्हणजे आहे डोळा मारून मारून मला डोळा स्टिकिंग करायची. नंतर शी जस्ट वॉन्टेड टू कम हिअर टू हॅव कॉफी. नाव वी आर ॲट स्टारबक अँड शी इज लाईक हां मी नंतर सांगते मला काय. हो, बिकॉज आता सुचत नाही आहे डोळा किशोर. डोळा. कॅन वी डू लाईक अ रॅपिड फायर? या रॅपिड फायर या असं बोलून ती गेली. काय करेगा ना यार ब्लॉग. सो आता सगळं पुढचा हा फेस्टिव्ह सीझन चालू आहे. सो आम्ही जरा फेस्टिव्ह मेन्यूमध्ये काय आहे ते बघत होतो. बट एनिवे आता आम्ही काही रील्स परत बनवणार आहोत. मी कधीपासून म्हणते आम्ही रील्स बनवणार आहोत. बट फाईन, दिस इज द हार्ड वर्किंग टीम. मेरे मुंह से शब्द नहीं निकले. हां, आणि नाही आपल्याला पाहिजे. कॉफी नहीं पड़ी. रिचार्ज करते सो हा माईक आहे. सी हा बोंडू एकदम आणि ही आहे त्याची वायर जी प्लग करायची आहे. पण तो नेहमी गुंतत असतो बिचारा. हम सबकी लाइफ ऐसी है. या लाईफ, दिस इज लाईफ. सो अशा तऱ्हेने आपण आशाबरोबर रॅपिड फायर रॅपिड फायर रॅपिड फायर रेडी. आजकाल ओके. सो आजकाल माणसांमध्ये कुठल्या गोष्टीची कमी आहे? पैशाची का अकलेची? अकलेची. अकलेची मतलब खाना. अकलेची मतलब लिव्ह इन और मॅरेज? मॅरेज. पर्सनल चॉइस मैरिज. लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज? लव्ह. लव पर्सनल चॉइस. तो अरेंज में भी प्यार होना चाहिए. वुड यू वांट टू मैरी एन एक्टर और अ बिजनेसमैन? ॲक्टर. A man. It doesn't matter any profession. इमोशनल और प्रैक्टिकल? A mix of both actually. Balance between IQ, EQ both. Oh, lovely. These girls are amazing. And this is how you play rapid fire. Okay? Yeah. No. I am asking the question. Train or flight? Ayyo. Walk and bus. Oh, you're so cute. Train or flight? Train. Mountains or beach? Mountains. Winter में mountain, summer में beach. Okay. It depends किसके साथ mountain. Depends on किसके साथ. Okay. Coffee or tea? Coffee. सुबह शाम को कॉफी. Exactly. I was just about to say कि ठीक है. सुबह चाय. नहीं एक्चुअली सेट पे मतलब जब भी मैं शूट कर रही हूँ चाय चलेगा, बाकी के टाइम पे कॉफी. Day person or night person? मी घुबड आहे. लाईक आय एम नाईट. Day, any day. I have to be out by 10:30, 11. Superb. Okay, so this is the हो गया ना शायद रैपिड फायर. बहुत पूछ ले. आय वॉन्ट टू क्लॅरिफाय एक गोष्ट ती म्हणजे की द पर्सन लाईक द ॲक्टर अँड दॅट पार्ट राईट बिझनेसमॅन मोर इम्पॉर्टंट पार्ट फॉर मी इज द पर्सन बिंग इंडिपेंडेंट. तो इंडिपेंडेंट असला पाहिजे इथून लाईक मेंटली फिजिकली इमोशनली फायनान्शियली तो इंडिपेंडेंट असला पाहिजे. आणि त्याच्यामुळे काय होतं की इंडिपेंडेंट माणसाकडे एक फायटिंग स्पिरिट असते. इंडिपेंडेंट माणसाकडे एक हे असतं की यु नो की उद्या काहीही झालं ते विजेता ते विजेता असतात. दिस वॉज अ रॅपिड फायर एपिसोड. कॉफी पण येत नाहीये. आशाची बॅटरी अशी डाऊन होते. Oh my God! Let's skip to the good part. Queen. हमें लड़की पसंद आ गई है. बहुत अच्छी लगी है हमें लड़की और वो भी चॉइस भी बहुत अच्छा है. बेटा ये आपने बनाया है? हाँ जी. मैंने बनाया है. बेटा आप डाइटिंग करती हो? To the good part. Yes, let's skip to the good part. So, मी आणि माझ्या विजेता फॅम कडनं हा व्लॉग तुम्हाला विजेता फॅम आणि आशा फॅम. सो या
सो दोस्ती फॅमचा हा व्लॉग कसा वाटला तो कळवा. आम्हाला आठवत नाही आम्ही काय शूट केले काय नाही. सो खूप मजा आली गाईज. कसा वाटला तो कॉमेंट करून मला कळवा. आणि प्रतिलिपी ॲप डाउनलोड करायला विसरू नका. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. तुमचा फेवरेट जॉनर वाचा आणि लक्षात ठेवा दॅट वी लव्ह यू ऑल.